आज होती गुरुपौर्णिमा आणि या शुभ दिवशी आज माझ्या ना फेसबुकला 10K फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत. मला खूप आनंद होत होता. कारण बघा असं इतर दिवशी झालं असतं ना तर काही एवढं नाही, पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाले म्हणून मला खूप आनंद होत होता. सकाळी लवकर उठून मी जी काही मला कामं करायची होती ती करून घेतली. घर म्हणजे स्वच्छ केलं, देवपूजा वगैरे केली आणि त्यानंतर मी आता दुपारचं जेवण बनवते. त्यामध्ये मी नैवेद्यासाठी खीर बनवते आणि इतर जेवण काय बनवते ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच. तसं तर पुरणपोळी वगैरे नाही बनवलेली, मी साधंच जेवण बनवलेलं आहे. फक्त आपल्या मनात भाव पाहिजे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. दुसऱ्यांविषयी आपल्या मनामध्ये दया पाहिजे आणि आपल्याला त्याचं फळ ना नक्कीच मिळतं. स्वामी म्हणत नाही की माझी तुम्ही जास्त सेवा करा किंवा मला हे आणा ते आणा, असं कधीही नसतं. फक्त आपण मनोभावे पूजा करायला पाहिजे आणि आपले कर्म चांगले पाहिजे. आपल्याला त्याचं फळ नक्की स्वामी देतातच. आणि मला ना अनुभव येतोय, म्हणजे जशी जशी मी सेवा केली ना तसं मला स्वामींचा अनुभव यायला लागलेला आहे. जो छोटा छोटा अनुभव येतोय तो मी तुमच्यासोबत शेअर करतेच. तर आज मी सकाळचं रुटीन वगैरे काही म्हणजे शूट केलं नाही किंवा तुमच्यासोबत शेअर केलं नाही. फक्त हे दुपारचं थोडंसं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि माझे 10K फॉलोअर्स कंप्लीट झाले म्हणून तो देखील आनंद मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. म्हणूनच मी हा छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत आज शेअर केला. संध्याकाळी पुन्हा मला 21वा अध्याय जपमाळ करायची होती, तारक मंत्र म्हणायचं आहे, पण ते काही मी शूट करणार नाही. आजचा ब्लॉग मी इथूनच स्टॉप करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.